नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. श्री तुकाराम मुंडे हे FDAचे आयुक्त झाल्यापासून ज्या काही त्यांच्या धडाकेबाज कारवाया सुरू आहेत, तर काल तुम्ही परंड्यातनं बघित असेल ग्राउंड रिपोर्ट, की लोकांनी सांगितलं की त्यांना दूध मिळणं हे काही ठिकाणी मुंडेंच्या भीतीमुळं, भेसळीचं प्रमाण कमी झाल्यामुळं टंचाई होऊ शकते. इनफॅक्ट ₹100 लिटर वगैरे दूध होईल असं त्यांचं मत. आणि हा आमचा एपिसोड जसा आम्ही पोस्ट केला त्यानंतर खूप लोक फोन करतात. तर महानंदमधून एका निवृत्त अधिकाऱ्याने फोन करून सांगितलं की दुधामध्ये SNF आणि फॅट म्हणजे स्निग्धता, आणि स्निग्धता सोडून बाकीचे सगळे घटक म्हणजे SNF हे तपासलं जातं, पण प्रोटीन का तपासलं जात नाही? प्रोटीनवर आधारित खरं तर दूध घ्यायला हवं होतं. आणि ह्या संदर्भामध्ये बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये खूप प्रदीर्घ अशी याचिकेवरती सुनावणी झाली आणि कोर्टाने म्हटलं होतं की प्रोटीन प्रत्येक वेगवेगळ्या विभागामध्ये जा, तत्कालीन दुग्ध विकास विभागाला, आणि ते प्रोटीन खरोखर जनावरांमध्ये तपासता येतं का ते सांगा. तसं सांगितलंही गेलं. म्हणजे प्रोटीनवर आधारित दूध खरेदी व्हायला पाहिजे होती. पण नंतर असं झालं की एक GR जो निघाला होता पूर्वीचा प्रोटीन आधारित दूध खरेदीचा, तो कुणीतरी दबाव आणला आणि तो प्रोटीन आधारित न होता मग जे दूध उपलब्ध आहे त्याच्यात SNF आणि फॅट बघा आणि त्याप्रमाणे दूध खरेदी करा असं झालं. अर्थात टोन मिल्क वगैरे नावाचा जो प्रकार आहे तो तर पूर्णपणे त्यातलं सगळी मलई काढून घेऊन, त्यातला प्रोटीनचा सगळा अंश काढून घेऊनच ते दूध मार्केटमध्ये येते. त्याला आरोग्याची पण जोडलं गेलं. सो आता नवीनच एक वेगळ्या पद्धतीची माहिती आमच्याकडे येते आहे. पोपट पवार जे आदर्श ग्राम योजनेचे प्रमुख आहेत, त्यांनी काल मला फोन केला. त्यांनी सांगितलं की श्री तुकाराम मुंडे यांचा याच विभागामध्ये दीर्घकाळ वास्तव असावं असं मी पत्र आता मुख्यमंत्र्यांना लिहिणार आहे, आणि दुधाच्या ह्या भेसळी संदर्भामध्ये पण त्यांना काहीतरी सांगायचं आहे मुख्यमंत्र्यांना. कुणाल गांगुर्डे हे माझे मित्र आहेत जुने, मूळचे डोकीचे आहेत, ते आता लातूरला राहतात. त्यांच्याकडे आणखी बरीच माहिती आहे की जी आयुक्तांनी समजून घ्यावी अशी. नमस्कार. आधी तर सुरुवात तुम्ही म्हणाल की पेरिफेरीमध्ये जे गवळीवाडे आहेत, काय प्रकार आहेत? हा आता आपल्याकडे पद्धत कशी आहे की ज्या वेळेला महिला माता जे आहेत तर त्याच्यामध्ये नॅचरली दूध ज्या वेळेस येत नाही त्यावेळेला ते जर दूध अडकून राहिलं स्तनामध्ये तर ते दूध दीर्घकाळ राहिलं तर गाठी तयार होतात. हे फ्लश आउट करण्यासाठी ऑक्सिटोसिन वापरलं जायचं, हे जे की मेडिकल टर्म्स मध्ये लिहिलेलं आहे. मग वेटनरी सायन्समध्ये पण काय केलं जातं की ज्यावेळेस गायला मस्टॅटिस होतो, मस्टॅटिस झाल्यानंतर ना ते दूध फ्लश करण्यासाठी, दूध जास्त काळ जर राहिलं तर कासेची साईज वाढेल आणि मग नंतर ना संसर्ग अजून वाढेल, म्हणून ऑक्सिटोसिन काही प्रमाणामध्ये ऍज अ मेडिसिन उपचार म्हणून वापरलं जायचं. परंतु काही लोकांनी याचा गैरफायदा घेतला, म्हणजे लक्षात आलं त्यांच्या की ऑक्सिटोसिन दिल्याच्या नंतर ना ते दूध फ्लश होतं. मग आज ऑक्सिटोसिन बॅन आहे ऑल्दो, परंतु ऑक्सिटोसिनचा विगरस वापर शहरी भाग जो आहे पर्टिक्युलरली त्या शहरी भागाची जी पेरिफेरी आहे त्या पेरिफेरीमध्ये आजही ऑक्सिटोसिनचा 100% वापर होतो. आणि तुम्हाला एक गोष्ट म्हणजे जर जज करायची असेल, याला कुणीही मेडिकल टर्म्समध्ये मोठ्यातली मोठी ऑथॉरिटी सुद्धा सांगेल, ऑक्सिटोसिन युक्त दूध जे कन्झम्पशन मध्ये, ह्युमन कन्झम्पशन मध्ये आज येते, त्यामुळे पूर्वीच्या काळी मुलांचं जे एज ऑफ मॅच्युरिटी होतं ते आता कमी झालं. 2-3 वर्षांना अलीकडे लवकर यायला लागली. आणि हा सगळ्यात मोठा चिंतेचा विषय, म्हणजे हे एक प्रकारे आयुष्य त्यांचं आपण कमी करतो, किंवा जे आपण सेकंडरी सेल्स कॅरेक्टर जे म्हणतो, ओठांवरती केस दिसणे, किंवा हे सुद्धा हॉर्मोनल इम्बॅलन्सचे जे प्रकार आहेत हे सुद्धा ऑक्सिटोसिन मुळे बऱ्याच अंशी दिसायला लागलेत. आणि मुंडे साहेबांचं खरंच कौतुक आहे की त्यांनी चांगल्या पद्धतीने स्टेप्स घेतात. परंतु आता दुधाच्या ज्या मशीन्स आहेत ह्या एवढ्या ऍडव्हान्स आलेल्या आहेत, जसं की आधी आपण प्रोटीनचा मुद्दा मांडला, पूर्वी हातावरती मशीन्स होत्या, हँड मशीन्स होत्या, त्याच्यावरती दुधामधलं फॅट SNF चेक केलं जायचं. परंतु आज ईच अँड एव्हरी गोष्ट तुम्ही इलेक्ट्रॉनिक ज्या मशीन्स आहेत यावरती तुम्ही चेक करू शकता, इन्क्लुडिंग प्रोटीन. फक्त अडचण काय की प्रोटीन वरती दूध पशुपालकांचं आपण खालून घेऊ का शकत नाहीत, कारण फॅट त्याचं 3-5 फॅट आहे, 8-5 SNF आहे, जो की स्टँडर्ड आहे. ह्याच्या वरती जरी असेल त्याचं फॅट SNF आणि जर प्रोटीन कमी लागलं तर त्याचं दूध रिजेक्ट होऊ शकतं. पण प्रोटीनच्या बेसिसवरतीच ज्या कोणत्या मोठ्या डेअरीज आहेत, अमूल असेल, गोकुळ असेल, चितळे असेल, हे सगळेजण टँकर आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये प्रोटीनचं पर्सेंटेज चेक करतात आणि प्रोटीनचं पर्सेंटेज चेक करूनच मग ते दूध खरेदी करतात. जर प्रोटीन कमी आलं तर स्ट्रेट वे ते रिजेक्ट करतात. मग ज्या भागामध्ये, आणि हा जो मुद्दा आपण सर मांडला
मी तुमचं पहिल्याही कौतुक करतो की पशुपालक शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकांच्या बाजूनं दुधाचे दर कमी होते त्यावेळेसही आपण हे केली, बातमी केली. आणि माझी ही प्रोटीन जर प्रोटीनच्या बेसिसवर दूध घेतलं गेलं तर ह्याचा सर्वाधिक फायदा मराठवाड्यातल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांना होईल. तो कसा? ड्राय मॅटर इंटेक जेवढं आहारामध्ये पशुधनाच्या जास्त आहे तेवढं प्रोटीन दुधामध्ये चांगलं येतं. आणि सुदैवानं मराठवाड्यामध्ये आपल्या ज्वारीचा कडबा, सोयाबीनची गुळी, गव्हाचं काड हे अँपल अमाऊंट मध्ये अवेलेबल आहे. आज मराठवाड्यातल्या दुधामध्ये सोमॅटिक सेल काउंट ही जे दूध किती लवकर नासणार हे कशावर ठरतं तर सोमॅटिक सेलच्या काउंटवर ठरतं. सुदैवानं मराठवाड्यात विदर्भामध्ये तो काय बॅक्टेरिया आहे? हा, तो सोमॅटिक सेल काउंट जो आहे तो असा काउंट आहे की तो बॅक्टेरियल काउंटच आहे. आणि बॅक्टेरियल काउंट असा आहे की दूध आता काढल्याच्या नंतरनं ते दूध किती काळ टिकेल, त्याची ड्युराबिलिटी किती आहे ही कशावर ठरते तर सोमॅटिक सेलच्या काउंटवर ठरते. आपल्या मराठवाड्यामध्ये दूध तयार जे होतं ते मॅक्सिमम ड्राय मॅटर वरती होतं. आणि ड्राय मॅटर वरती तयार होतं तो चारा सुका असतो, त्याच्यामुळे तिथं कुठेही ओलावा नसतो, त्याच्यामुळे इन्फेक्शन होण्याचे किंवा बॅक्टेरिया तयार होण्याचे चान्सेस नसतात. चारा जेवढा तुम्ही हिरवा जास्त खाऊ घालताय तिथं ओलावा असणार खाली, तर ते बॅक्टेरियल लोड ऑटोमॅटिक कासामध्ये जातो आणि तिथं लवकर दूध नासाचे चान्सेस वाढतात. परंतु सुदैवानं ही बाब मराठवाड्याच्या विदर्भाच्या बाबतीमध्ये किंवा सोलापूर जिल्ह्याचा जो भाग दुष्काळी पट्टा आहे या भागामधल्या जमिनीतून उगवणाऱ्या चाऱ्यामध्ये हा चांगल्या पद्धतीनं चारा बघायला मिळतो, पर्टिक्युलरली कोरडा. आणि जर आपण मुद्दा मांडताय, डेऱ्यांनी जर हा पुढाकार घेतला की त्यांनी जर प्रोटीन ज्या भागातल्या ह्याला जास्त आहे त्याला जर काय बोनस, जसं की आता फॉरेन कंट्रीजमध्ये न्यूझीलंड असेल, त्यानंतर ऑस्ट्रेलिया असेल, USA असेल, या देशामध्ये ते लोक फक्त फॅट एसिडिटीवरती दूध घेत नाहीत, ते प्रोटीन चेक करतात, सोमॅटिक सेलचा काउंट चेक करतात. तर या डेऱ्यांनी सुद्धा पुढाकार घेऊन जर हे चालू केलं तर याचा मॅक्सिमम फायदा हा मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना होईल. कुणालनी सांगितलं जर या मोठमोठ्या डेअरीज जर टँकर मधनं प्रोटीन चेक करून ते करत असतील तर शेतकऱ्याच्या लेवलवरती जे कोणी संकलन करणारे लोक आहेत त्यांनी ते करायला पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही ना की आपण जे दूध कंझ्युम करतोय ह्या मोठ्या डेअरींचं सोडून बाकींच्या जे काही छोटे मोठे असतील. सर, बाकींच्या ज्या डेअरी आहेत, मी असं कुणाचं पर्टिक्युलर नाव घेऊन हे करत नाही, परंतु आता सुदैवानं आदरणीय मुंडे सर याच्यावरती कारवाया करतात तर ह्या गोष्टी आज ना उद्या निदर्शनास येतील. परंतु ज्या स्मॉल स्केलवरच्या दुधाचे व्यवसाय आहेत किंवा ज्या डेअरीज आहेत, दुर्दैवानं मी स्वतः त्या डेअरीजमध्ये जाऊन बघितलेलं आहे. दुधाचं टँकर अनलोडिंग होताना जे काही स्टँडर्ड्स आहेत, म्हणजे सोपं उदाहरण सांगतो, लिटमस पेपर आहे, लिटमस पेपरवरती आपण टेस्ट करतो ऍसिडिक नेचर आहे का हे आहे, तर हे चेक करायचं, हे अगदी म्हणजे धूळ खात पडलेले आहेत त्या एका कोपऱ्यामध्ये. हे दुर्दैव आहे मोठं. म्हणजे आज त्या लोकांची नावं आपल्या भागामध्ये मोठी आहेत, परंतु कुठेतरी त्यांनी सुद्धा अंतर्मुख होऊन हा विचार केला पाहिजे. 80,000 1,00,000 संकलन आहे त्या डेअरीचं दिवसाला, तरी सुद्धा ते करत नाहीत. ते केलं पाहिजे अशी माझी त्यांनी जेवढं पहिलं तुम्ही सांगितलं ते एक इंजेक्शन सांगितलं. दुसरं म्हणजे पाम तेलाचा वापर सगळ्यात जास्त केला जातो ह्याच्यामध्ये. पाम तेल टँकरच्या टँकर वापरलं जातं, त्याच्यासोबत युरिया वापरला जातो. त्याच्यानंतर ह्या ज्या गोष्टी आहेत, तर हा प्रकार बीड जिल्ह्यातला म्हणजे घाटाचा वरचा जो भाग आहे तो भाग असेल, आपल्या धाराशिव जिल्ह्यातला भूम परंड्याचा बेल्ट असेल, इव्हन दो लातूर जिल्ह्यातला उदगीरचा काही भाग असेल, म्हणजे हे पेव एक जिल्हा म्हणून नाही, सगळ्याच ठिकाणी हळूहळू पसरले. महाराष्ट्रात सगळीकडे अगदी म्हणजे आपण टँकर ओतून गेलेली बातमी पण बघितली असेल. कारवाया फक्त नावाला दाखवण्यापुरत्या कुठतरी होतात, परंतु आता ज्याचा उल्लेख कुणालनी केला ते बीड जिल्ह्यामध्ये पण चांगले दूध उत्पादक शेतकरी आहेत, भूम परंड्यामध्ये पण चांगले दूध उत्पादक शेतकरी आहेत, उदगीरमध्ये पण आहेत. हे सार्वत्रिक नाहीये. असा भ्रष्ट प्रकार करणाऱ्या लोकांच्या मर्यादेत आहे, कदाचित ते हाताच्या बोटावर मोजणे इतके असतील. पण आता ही जी व्याप्ती आहे भेसळीची जी, ही कधीपासून आहे आणि साधारणतः प्रोपोर्शनेट मध्ये काही आकडे आहेत की किती प्रमाणात भेसळ आहे आपल्याकडे? सर, मी प्रामाणिकपणे सांगतो आपल्याला की जेवढं दुधाचं आता प्रोडक्शन आहे त्या प्रोडक्शनच्या ऑलमोस्ट डबल ट्रिपल म्हणलं तरी दुधाच्या बाय प्रोडक्टचा सध्याला सेल आहे. जो प्रामाणिक कष्ट करून दूध उत्पादक गाईच्या कासेतून ओरिजिनल दूध उत्पादित करतो, मी आजही म्हणतो प्रामाणिकपणे की त्याला त्याच्या कष्टाचा किंवा त्याच्या कामाचा मोबदला पूर्णतः मिळत नाही. त्याचं कारण असं की ज्या पद्धतीनं दूध आजच्या तारखेला जे सुग्रास आहे, पेंड आहे किंवा कॅटल फीड आहे, याचे भाव आजच्या तारखेला गगनाला गेलेले आहेत.
आणि अशा परिस्थितीत सुद्धा दूध उत्पादक शेतकरी जीवाचं रान करून करतोय तो. ते पशुधन टिकून व्यवस्थित दुधाचा व्यवसाय करतोय. हे जर भेसळीचे प्रकार रोखले गेले ना, निश्चित रूपानं जे ओरिजिनल कासातून तयार होणारं दूध आहे गाईचं किंवा म्हशीचं, त्याला 100 रुपये लिटर भाव होईल मिनिमम. हाच मुद्दा जे की मागच्या कित्येक वर्षापासून आपण मागं पण एकदा अमूलची ज्यावेळेस दुधाच्या रेटच्या संदर्भामध्ये बातमी कव्हर केली होती सर, आपण त्याला वाचा फोडली होती दुधाच्या रेट. तर त्यावेळेलाही हाच कळीचा मुद्दा होता, आजही तोच आहे. म्हणजे भाव कितीनं वाढला दुधाचा त्या काळी ना आज काळी हार्डली 2 अगर 3 रुपयानं वाढला. परंतु जे कॅटल फीडचे रेट्स आहेत ते एक दीड पटीनं वाढले. तर एवढा तुमचा किती वर्षाचा अनुभव आहे? 18 वर्ष. 18 वर्षातल्या अनुभवाच्या आधारावर मला सांगा, साधारणपणे मार्केटमध्ये किती टक्के भेसळीचं दूध आहे? मी आजही म्हणतो सर की जेवढं महाराष्ट्रामध्ये आकडेवारी दाखवली जाते त्याच्या ऑलमोस्ट डबल दूध हे महाराष्ट्रामध्ये मिल्क आणि मिल्कचे बाय प्रोडक्ट्स म्हणजे पनीर असेल किंवा चीज असेल, हे बासुंदी असेल, बासुंदीमध्ये सुद्धा भेसळ करून विकतात. म्हणजे जी ऍक्च्युअल बासुंदी त्याच्यामध्ये मैदा मिसळला जातो, पार्लेचे बिस्किट बुकटी करून त्याच्यामध्ये मिसळले जातात आणि लोकांना हे लक्षात येत नाही. दुर्दैवाने. थँक्यू सर. थँक्यू. आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे की हे प्रोटीन का असणं, काउंट मोजणं गरजेचं आहे. की असं मला सांगितलं गेलं, काही महाराष्ट्रातले दूध संकलक, सगळ्यांना मी सार्वत्रिक म्हणत नाही, जे काही दूध येतं त्यांच्याकडे संकलित होऊन जे चांगल्या प्रोटीन्स आहेत त्याच्यातली मलई सगळी काढून टाकतात, त्यातला क्रीम काढून टाकतात आणि मग हे टोन मिल्क वगैरे म्हणून पण, आणि मग कुठलीही माहिती न देता टोन मिल्क आहे वगैरे ते आणून विकतात. अर्थात पुन्हा तेच आहे, हे सार्वत्रिक नाही आहे. तर तुकाराम मुंडे यांच्यासाठी चॅलेंजेस काय आहेत हेच मला सांगायचे होते, जे चॅलेंजेस कुणालनी सांगितले आणि काल बोंब परांड्यातल्या शेतकऱ्यांनी सांगितले. थांबूया, मतं टाका तुमची आणि ऑब्व्हियसली हा व्हिडिओ पाठवा तुकाराम मुंडे यांच्याकडे.